चला SRK शाहरुख मुलानी बॅट्समन ओपनिंगची जोडी सलामीची जोडी रमेश त्याच्या सोबतीला आला तो अजय पहिले शतक पॉवर प्लेचं शतक हाणामारीचे शतक घेऊन आले तो शाहरुख स्ट्राईकला खेळेल तर अजय नॉन स्ट्राईकला खेळेल तर रमेश सामन्याला होते सुरुवात लेट्स प्ले चला सामना चालू करा सामन्याला होते सुरुवात पहिला चेंडू पहिले शतक शाहरुख यांच्या हातात पहिला चेंडू 9 स्वरूपाचा चेंडू अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर पहिल्या चेंडूवरती आली 1 धाव परंतु तो नो बॉल पुढील चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न त्यावरती सुद्धा 1च धाव रमेश आलेत स्ट्राईक साठी रमेशचा सामना करेल शाहरुखचा सामना करेल रमेश छोट्याशा हाताने टोलवलेला चेंडू त्यावरती 1 धाव 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली 3 ना तेरी ना मेरी असा टोलवलेला चेंडू आणि आक्रमण 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 6 धावा षटकार शाहरुख यांच्यावरती केलेलं आहे अजय यांनी आक्रमण डॉट स्वरूपाचा चेंडू कमबॅक 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 सुंदर असा स्टेप आउट आणि पुन्हा एकदा तोडीस तोड आक्रमण 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 या अजय यांच्या बॅट मधून झालेलं संघाची धावसंख्या झाली 15 बिनबाद 15 शेवटचा चेंडू शाहरुख यांचा शेवटचा चेंडू सामना करेल आणि अजय हे आउट झालेले न्यू बॅट्समन अजय यांची जागा भरून काढण्यासाठी आला तो अमित युवराज पुढील शतक न्यू बॅट्समन न्यू बॉलर सामना करेल रमेश फिरकीचा गोलंदाज म्हणून युवराज यांची ओळख पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू सुंदर आणि
नो चेंडू. जर शरीराला बॉल लागला तर हा नो बॉल असेल. जो ओव्हर टाका होतो त्याने टॅप एकदाच करायचा आहे. नो प्लस 1. पुढील चेंडू. संघाची धावसंख्या झाली 17. सुंदर असा टेबल चेंडू अमित यांच्या बॅट्स मधून आलेला हा डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव. युवराजांचा पुढील चेंडू सामना करेल लेफ्ट हँडेड बॅट्समन अमित. सुंदर असा समोरच्या दिशेने ठेवलेला चेंडू त्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या झाली 20. फिरकीचा गोलंदाज युवराज. टॉट स्वरूपाचा चेंडू. हा तोडीस तोड उत्तर. यावरती 6 धावा. युवराजांचा पुढील चेंडू. युवराजांच्यावरती केलेलं आक्रमण. या आक्रमणानंतर संघाची धावसंख्या झाली 26. नो चेंडू. नो 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 प्लस 1. धावा झाल्या 2. या इनिंग नंतर मॅन ऑफ द मॅच आधीच्या मॅचची कायदर कॅपिटल सुनीलजी चव्हाण. 3 विकेट. सुंदर असा आठवलेला चेंडू. यावरती 2 धावा पूर्ण. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या झाली 30. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 30. न्यू बॉलर. पुढील शतक घेऊन येतोय तो समीर. समीरचा सामना करेल अमित. पहिला चेंडू. नो स्वरूपाचा चेंडू. नो आणि 6. नो वरती केलेलं आक्रमण. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. संघाची धावसंख्या झाली 37. तिसऱ्या षटकातील एकही चेंडू नाही. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 37. समीरांचा पुढील चेंडू. टॅप एकदाच करायचा आहे अन्यथा परत नो बॉल दिला जाईल. सुंदर असा टेबल चेंडू आणि क्षेत्ररक्षण झेल सुटलेला. यावरती 2 धावा. सुंदर असा समोरच्या दिशेने टेबल चेंडू. यावरती अनिकेत आंबेकर ऑन फायर. सुंदर असे क्षेत्ररक्षण अनिकेत यांचं.
सुंदर असे क्षेत्ररक्षण केलं अनिकेत यांनी. जर आवडला असेल तर नक्कीच टाळ्या वाजवा. सुंदर असे आक्रमण आणि 9+6 धावा आल्या 7. एक महागडे शतक म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या झाली आहे 48-48. तिसऱ्या षटकातील अजून चेंडू शिल्लक. 2 चेंडू झालेत, 4 चेंडू शिल्लक. अंपायर डिसिजन येतो. त्यावरती कोणताही रिव्ह्यू नाहीये. वाईड, कट आउट, कॉट बिहाइंड. 2 चेंडू चालेत, 4 चेंडू शिल्लक. नो चेंडू, नो चेंडू, नो. पुन्हा एकदा नो स्वरूपाचा चेंडू. त्यावरती 9+2 धावा आल्या 3. एक महागडे शतक. अशी कोणतीही धाव नाही. रिटर्न लागल्यानंतर कोणतीही धाव नाही. डॉट स्वरूपाचा चेंडू. डॉट. सुरुवातीलाच आपण नियमावली जाहीर केलेली आहे. समीर यांचा पुढील चेंडू. सुंदर असा आठवलेला चेंडू. त्यावरती डॉट. डेड. मृत स्वरूपाचा चेंडू. डेड. समीर यांचा पुढील चेंडू. सुंदर असा पुल केलेला. क्षेत्ररक्षण कोणताही तिथे नाही, परंतु खूप मोठे प्रयत्नांना यश मात्र आलेलं नाही. चौकार. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. समीरांचा पहिला चेंडू फुलका स्वरूपाचा चेंडू. डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव. वडकीगाव इंडियन्स संघाकडून पीरवस्ती शूटर्स या संघाला बाय साबना दिलाय. 1 बाउन्स चौकार. 1 बाउन्स चौकार. तर यानंतरची होणारी मॅच सिद्धार्थनगर शूटर्स विरोधामध्ये 10वा मैल वॉरियर्स. संपलं नाही ओव्हर. 56 प्लस चौकार अर्थात 60 धाबा आहेत. 3 षटकांच्या 61. 61 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. याआधी सर नो नव्हता ना. डिक्लेरेशन झोन मध्ये आलेला नो होता ना. ठीक आहे. शेवटचा चेंडू. आणि आम्ही ते आउट झालेले. महागडे शतक समीर यांचे. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या आली 61-61. शेवटचे शतक अजूनही शिल्लक. पुढील बॅट्समन आला तो महेश. यानंतरची होणारी मॅच सिद्धार्थनगर शूटर्स आणि 10वा मैल वॉरियर्स. बोथ कॅप्टन लवकरात लवकर या. टॉस आपण करणार आहोत.
पुढे सरसावत आक्रमण तर झालंय. चेंडू उंच हवेमध्ये लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती 61. 67 धावा आहेत. रमेश आक्रमण करतायत. 67 ऑन बोर्ड. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट. चेंडू निर्धावी त्यांना पाहायला मिळेल. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक धावताय. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 69 धावा आहेत. 69. लॉस ऑफ 2 विकेट. यानंतर पीरवस्ती शूटर संघाला बाय मिळालाय. त्यामुळे शेवटची मॅच यानंतरची आपल्याला पाहायची आहे. बोथ कॅप्टन उपस्थित राहा. सिद्धार्थनगर शूटर संघ उपस्थित आहे. तर धावामैल वॉरियर्स आपलाही कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. आडोबाटे चेंडू खेळलाय. 2 धावा तर घेतल्या. 3ऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे. 3री धाव पळून पूर्ण. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाते. 72 धावा आहेत. अजूनही अंतिमच्या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. समोरच्या दिशेने आक्रमकता तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये. झेल सुटलाय. अनिकेतच्या माध्यमातून झेल सुटताना पाहायला मिळेल. तोपर्यंत 3 धावा येतील. धावफलकावरती 75 बनवल्या. 76 धावांचं टार्गेट आहे. धावामैल वॉरियर संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय आणि या सामन्यामध्ये अफलातून कामकाज करत सुनील चव्हाण सर मला वाटतं यावर्षी 2 मॅन ऑफ द मॅच मिळाल्यात. कसं वाटतंय या मॅचमध्ये 3 विकेट घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब संघाच्या माध्यमातून तुम्हाला मिळाला आहे आणि या विजयाबद्दल काय सांगशाल? आता थोडंसं आहे ना 15 मिनिटं बोलायला लेट झालं. मगाशी जर बोलायची चान्स दिला असताना एकदम फुल जोशमध्ये गरममध्ये होतो. काहीतरी स्पिरिट खेळा म्हटलं काहीतरी बोललो असतो. पण आता एकदम गार झालं. ग्राउंडमध्ये असं काय पण बोला. एक लगेच चेस्टमध्ये 5 मिनिटात बाहेर आलो ना काय पण बोलायला हवा खेळाबद्दल. आता एकदम शांत झालो आहे. हरी हरी. बरं एवढा मोठा तुम्ही जल्लोष साजरा करता. एवढं मोठं जर पाहिलं गेलं तर आता वयाची 35 ओलांडले पण अजूनही जर पाहिलं तर एखाद्याला तरुणाला लाजवेल असा जोश तुमच्यामध्ये आहे. याचं रहस्य काय? नाही खेळायला लागलं ना असं वाटतं की वयच काहीच नाही. आणि मी जेव्हा तुम्हाला खेळताना दिसन ना की चांगल्या तोंडात मारेन. फक्त ग्राउंडमध्ये या बाहेर नाही. अजून एक प्रश्न तुमच्यासाठी असेल. अगदी बऱ्याचशा वेळा तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळता. सिंगल टेनिसमध्ये खेळण्यात मजा आहे की डबल टेनिसमध्ये खेळण्यात मजा आहे? नाही डबल टेनिसमध्ये. डबल टेनिसचा नाद करायचा नाही. उचलला की टाकला. हे कसं पार गाड्या जातात किती जोरात फिरवा. बाहेर गेला तर गेला नाही त्यातला टाकला. बरं गोलंदाजीला किती वर्षापूर्वी सुरुवात केली? लहानपणापासून. मनापासून अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. आजची मॅच आहे ना घरून येताना माझी 5वीला मुलगी आहे. ती म्हणली होती पप्पा बघा आजची मॅच मारायची आपल्याला. त्यामुळे अजून जोशमध्ये होतो मी. हा 3रं पर्व आहे आणि 3रं पर्वामध्ये तुम्ही खेळताय. बक्षीस मारण्याची इच्छा तर आहेच परंतु कप्तानशिप जर तुमच्याकडे आली तर काय बदलाव असतील? नाही कॅप्टन बदलायची गरज नाही. आम्हाला खेळ बदलायची गरज आहे. कॅप्टन आमचा टकाटक आहे. फक्त जी
प्रॅक्टिस यावेळी थोडीशी कमी पडली. पुढच्या वेळेस आत्ताच सांगितलंय, जग मारायची, वर्षभर प्रॅक्टिस करायची, तर उतरायचं नाही तर उतरायचं नाही. मा डायरेक्ट बोलणं असतं. हा सांगा. मनापासून धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी अनिलजी मोडक साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब. या स्पर्धेबद्दल एक शेवटचं काही सांगशाल का? काय नाही, एक नंबर सगळी आहे ना, जी इकडं तिकडं प्लेअर होत्या सगळी, ती सगळी एकत्र येतात रात्री 12-1 वाजेपर्यंत. बाबा ज्यांचं इकडं तिकडं झालेलं असतं, ती कदाचित कुठं तंटा मिंटा झालेला असतो, ती सगळी एकत्र येतात, गळ्यात गळे घालतात. असंच एकही राहो, बाकी काय नको. आणि खेळ आहे ना एकदम टकाटक खेळा, लूज कुठलीही मॅच जाऊन देऊ नका, सहजासहजी सोडू नका, एका मिरला ताणून मारा. ग्राउंडमध्ये असतं. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सुनील सरांचं. आणि मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण त्यांना गौरवित करतोय. खूप खूप असं अभिनंदन आदरणीय सुनील चव्हाण सर. आणि लाईव्हच्या समोर एकदा तुमचा जल्लोषाची जी ॲक्शन असते ती पाहिजे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू. मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी दाखल झाली आहे. 24 चेंडू 76 धाब्यांचं टार्गेट आहे. अनिकेत आंबेकर आणि दुसऱ्या बाजूने शाहरुख मुलानी ही जोडी दाखल होती आहे. 2 तर घेतल्या, तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे. इथे तिसरी धाव वाऱ्याच्या वेगात येते. 3 धावा संख्येने संघाचं खातं उघडलंय. 3 धावा आहेत. इथे बॅटने आक्रमण झालंय आणि हा चेंडू लँड होईल शाहरुख मुलानीच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. 7 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलंय. 10 धावा आहे. 10 म्हटलं की 10 क्रमांकाची चर्चा आपल्याला आठवेल. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. इथे देखील आक्रमण आणि याच बरोबर हा देखील चेंडू लागोपाठचा दुसरा आहे. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. लागोपाठचे 2 षटकार आले. 16 धावा आहेत. वयाच्या 16 वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि त्यानंतर 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भारतरत्न सारखा पुरस्कार माझ्या क्रिकेटच्या देवाच्या नावावरती आपण सर्वांनी पाहिलाय. इथे देखील शाहरुख मुलानी आक्रमण करेल. हा चेंडू देखील नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. लागोपाठचे 3 षटकार शाहरुख मुलानीच्या बॅटमधून आलेत. भारत जब भी छूता है मिट्टी को सोना बना देता है. सोन्यासारखी कामगिरी शाहरुख मुलानीची आहे. 3 चेंडू खेळलाय. 18 धाब्यांची खेळी आहे. हा चेंडू बॅट चालकीची एज डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव घेण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळेल आणि तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते.
पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. थोडासा वेळ घेतला परंतु निर्णय मात्र योग्य आलाय. चोवीस धाबा आहेत धावफलकावरती. इथे देखील आडा बॅटने आलावून कार्पेट फटका घेऊन काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आणि हा चेंडू देखील क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस चौकार. 5 धावा आहेत. या 5 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 29 धावा. 29 लॉस ऑफ 0 विकेट्स. काय डिसिजन आहे थर्ड अंपायर? तिन्ही फेअर चेंडू आहेत. फक्त त्याच्यावरती जे आलेले फटके ते काउंट करायचे आणि बॉल काउंट करायचे फक्त. अर्थात पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. पहिलं षटक संपलंय. 26 धावा आहेत. चला मॅच सुरू करून घ्या. चला टीम मीटिंग नकोय, मॅच सुरू करून घ्या विनंती असेल.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचे आता 18 चेंडू बाकी आहेत. अठरा चेंडू 50 विजयाचं समीकरण. अठरा चेंडू 50. पहिला चेंडू आडवा बॅटने या षटकाचा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे शरीराच्या सहाय्याने चेंडू अडवलाय. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 27. सतरा चेंडू आणि 49 धावा आता समीकरण पाहायला मिळेल. अनिकेत आंबेकर ऑन स्ट्राईक. इथे आक्रमण अनिकेतच्या बॅटमधून. नो प्लस षटकार. 7 धावा येतील. धावफलकावरती 34. इथे देखील आडव्या बॅटने हवाई फायर तर आहे चेंडू आणि हा चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर. चेंडू घेतोय हवाई सफर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 40 धावा पाहायला मिळत आहेत. रमेश वरती देखील आक्रमण होतंय. हा चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे देखील मोठा फटका खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली. सेल झालाय. अनिकेत आंबेकर बॅक टू दी पॅव्हेलियन. जास्तीत जास्त प्रत्युत्तर पाहायला मिळत आहे. विकेट आली आहे. पहिल्या क्रमांकाचा धक्का अनिकेतच्या रूपाने बसलाय. तर न्यू बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. एक्केचाळीस धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. रमेश दहिवडे इथे कमबॅक करता ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता ती विकेट आली आहे. इथे देखील अडबाटने चेंडू खेळलाय. नो बॉलचा इशारा तर आहे. नो प्लस 1. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास आणि अगदी आपण पाहूया फलंदाज धावचीच स्वरूपात होतोय बाद. नो प्लस 1. 2 धावा येतील. युवराज शेवाळे न्यू बॅटर दाखल होत आहेत. ओल्ड इज गोल्ड या नावाने नक्कीच ओळखले जातात. 3 चेंडू झाले. 3 चेंडू या षटकाचे बाकी आहेत. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया उजव्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरच्या मदतीने 44 धावा आहेत ज्या धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा मारा करण्यासाठी. रमेश. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाही आहे. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. इथे देखील हलके शतन चेंडू खेळलाय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. पंचेचाळीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. इथे देखील आडबाटने आक्रमण तर आहे. मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक घेतील चेंडूच्या खाली. शाहरुख मुलानीची खेळी देखील संपुष्टात. फलंदाज होईल बाद. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 45 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. चला स्पीडअप करा. अजून एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. 12 चेंडू 31. हा चेंडू इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. अजय मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून डॉट चेंडू आलाय. इथे देखील डॉट चेंडू आहे. युवराज ऑन स्ट्राईक. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आहेत. इथे मात्र शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू आडबाटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल सुटलाय. तोपर्यंत 1 धाव आहे. धावफलकावरती 46 धावा. सेहेचाळीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. इथे देखील बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी देखील पलायन होत आहे. आणि इथे अगदी आपण पाहूया 2 धावा 12च्या वेगात आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 48 धावा. 7 चेंडू 28 धावांची गरज. फुल टॉच स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत एक वेगवान सिंगल. 3 षटकं संपली. 3 बाद 49 धाबात. शेवटचे 6 चेंडू 27 धाबांची गरज. सामना झाला की धावा मैल वॉरियर्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तर सिद्धार्थनगर शूटर्स सलाबीची जोडी देखील रेडी राहा. 6 चेंडू 27 समीकरण पाहायला मिळत आहे. तोडाफोडा आणि राज्य करा हे तत्व अवलंबावं लागेल. अब नाही चलेगा एक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. पहिला चेंडू आडबाटने दिशा तर दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. वेगवान सिंगल. 1च्या मदतीने धावफलक पुढे जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 51 धावा आहेत. पाच चेंडू 25 समीकरण. इथे देखील मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. आडबाटने चेंडू खेळला. एक सिंगल. 1 धावेच्या मदतीने 52 धावा आहेत. आक्रमण होणं गरजेचं आहे.
4 चेंडू 24, प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. 4 चेंडू 4 षटकार, सामना वडकी गावठाण चॅलेंजर संघ विजयी करू शकतो. परंतु ते येणार का? हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट, बॅटचा हलकासा स्पर्श करत एक छोटी धाव येईल. एका धावी बरोबर धावफलकावरती 53. 3 चेंडू 23. हा चेंडू इथे सुरेख डॉट येताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 23 धावींची गरज. घोरपटीची पकड मात्र पाटील वॉरियर्स संघाची पाहायला मिळते. इथे मात्र आक्रमण झेल टिपलाय, परंतु सीमारेषेच्या बाहेर षटकार आहे. 1 चेंडू 17. इथे कॉट बिहाइंड विकेटची शिकार आणि त्यानंतर पाटील वॉरियर्स संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. तर दुसऱ्या बाजूने आता विनंती आहे दावा मैल वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला 10वा मैल वॉरियर्स टीम लवकरात लवकर या विनंती आहे. सर्व 10 मावळ्यांसोबत आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील येणं गरजेचं आहे. सिद्धार्थ नगर शूटर्स 12 मॅन पाठवा विनंती आहे. चला मॅच सुरू करून घ्या. 10वा मैल